ऑलमोस्ट मी रेडी आहे जायसाठी. चेंज वगैरे फक्त पॅन्टच चेंज केला आहे, वरचं काही ते चेंज केलं नाही कारण की थंडी खूप आहे बाहेर. फॅशन नाही मारतो म्हटलं तर काहीच फायदा नाही आहे फॅशन मारून. थंडी आणि सगळे कुडकुडत असतात आणि मी पण थंडी लिटरली गाईज खूप जास्त थंडी आहे आणि अशी साधी सिंपल अशी रेडी झाली आहे. हाँ आणि जायसाठी रेडी. और मुझे कोई लेने आ रहा है, अगर वो आएगा तो मैं जाऊंगी, अगर वो नहीं आएगा तो फिर मेरा जाना कैंसिल 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 कैंसिल. वही मैं चिपड़ निकाल रही हूँ आईने में देखते देखते. पाहता पाहता तर मी बुद्धी होऊन गेली, म्हणजे मी कपडे चेंज करून टाकले. ते मला थोडंसं कसं तरी वाटत होतं म्हणून मी हे घातलं आणि पाहता पाहता तर माझा खरंच होतं दिमागाचं दही झालं. अजूनपर्यंत आलं नाही. आता मॅडमला पहा, इथे तो बेड टाकून दिला आणि वरून हे टाकलं तर मस्तपैकी झोपली आहे छान एकदम ऐश आराम करत. आणि मी वेट करत आहे. मला असं वाटतं आयुष्यभर वेटच करायला लावून की काय. क्या लोग होते, कैसे कैसे लोग होते हैं यार. तर तुम्ही असंच राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये. आणि इथं काहीतरी सुरू आहे पहा, झम्पिंग झपांग झंपक झंपक झम्पिंग झपांग झंपक झंपक. एका जागी ते अजिबात थांबणार नाही, त्याच्यातून बाहेर निघून ते पहा मी काय करून राहिली पाहासाठी. माझ्या संबंध स्पेशलसोबत झाली होती माझी धूमधडाक्यानं लढाई, म्हणून माझा चेहरा असा होता आणि खूप जास्त झगडा झाला होता की लेट येण्यासाठी, बस बाकी काहीच नाही. हे हमेशाच असते लेट येण्याचं कारण. आणि पहा माझा चेहरा खूप गुस्सानं असा फुललेला होता, काय करावं काय नाही. तर त्याच चक्करमध्ये त्याला चांगली सजा भेटली. ते सजा म्हणजे पहा, पहिले आणलं मी यात्रेत, आणि यात्रेत पहा तुम्ही मस्त बढियापैकी यात्रेत घुसून विचारत हे घेतं का ते घेतं का ते घेतं का. म्हणजे त्याला असं वाटलं की होऊन जाईन मानून जाईन, पण भाई मी धीट इथून अर्ध्यापर्यंत जायपर्यंत तर काहीच घेतलं नाही. म्हटलं चा काहीच नाही पाहिजे, फिरो फक्त तसंच फिर म्हणे. तरी विचारे हे घेतं का ते घेतं का, पाहू शकता तुम्ही. म्हटलं नाही मला काहीच नाही पाहिजे. मी मस्तपैकी इकडे तिकडे फिरली बढिया. यार हे याच्या डोक्यात ते चमचम करताना हे घ्यायचं होतं मला यार, पण ते डोक्यातूनच चाललं जाते माझं हर वेळेस. मी कोणत्याही यात्रेत गेली की माझ्या डोक्यातून ते चाललंच जाते. पहा मस्त यात्रा भरली होती छोटीशी जरूर इथे. आणि इथे आम्ही मस्तपैकी गाडी पार्क केली आणि मी निघाली मस्त आपली. म्हटलं तू थांब इथे, मी येतं फिरून. मग काय मस्तपैकी फिरली यात्रा, थोडं सगळं पाहून घेतलं. आणि पाहता पाहता मग तर खूप सगळी शॉपिंग केली आणि खूप काही घेऊन घेतलं तिथून. म्हणता चांगला चुनाच दिलेला. म्हटलं चल मुझे गुस्सा आया है, मुझे खरीद के ही दे तू अभी. तर माझ्या संबंध स्पेशलने मला घेऊनही दिलं. असं वाटलं तर रागात आहे बाई, लेके तो देना ही पडेगा. तर मन विचारत होता हे खेळणे घेतं का ते खेळणे घेतं का. मी काय लहान आहे का खेळणे घ्यायसाठी यार, कुछ भी मतलब. मग काय मला जे जे घ्यायचं होतं ते सर्व घेऊन टाकलं. म्हणजे इयरिंग्स वगैरे घेतले आणि खूप काही घेतलं सामान तिथनं. आणि नंतर मग डायरेक्ट आली आपल्या लोकेशनवर, जे माझं मकसद होतं पिझ्झा खायचं. फायनली मग माझा फेवरेट व्हेज लोडेड पिझ्झा मी बोलावला होता. आणि मस्तपैकी भाई म्हटलं म्हणजे असं वाटत होतं कधी खातून कधी नाही. आणि मग घेतल्याबरोबर टेस्ट केला तर म्हटलं भाई साहब असा तर पिझ्झा मी जिंदगीत कधी खाल्ला नाही. इतका टेस्टी झाला होता त्या दिवशी. आतापर्यंत तो पिझ्झा मी टेस्टच नाही केला, बाकी सगळे टेस्ट केले होते पण हा पिझ्झा मी कधी टेस्ट नव्हता केला. आणि मला सजेस्ट केलं होतं त्या दादांनी की तुम्ही हा खाऊन बघा, हा तुम्हाला खूप चांगला वाटेल, तिथल्या कॅफेवाल्या दादांनी. तर म्हणजे पाणीच सुटून गेलं होतं. मग ते खाल्ल्याच्या नंतर अजून माझं मन भरलं नाही, अजून मला राग आला होता कशाचा तरी. म्हटलं अजून मला नाही कुठेतरी खायसाठी. मग हे आमच्या वरुडमध्ये काहीतरी फूड कॉर्टर असं काहीतरी लागलं वाटते, हो असंच काहीतरी, हो कॉर्नर सॉरी फूड कॉर्नर म्हणून असं काहीतरी लागलं आहे. तिथे मग मी नेलं त्याला आणि म्हटलं मला इथे पण काहीतरी चार. मग मी घेतले होते फ्राईड राईस. आणि जेव्हा मी म्हणजे एक बाईट खाल्ला सगळ्यात पहिले तर मला खूप ऑइल वाटलं त्याच्यामध्ये. म्हटलं यार शी एवढं ऑइल. मग
थोडं टेस्ट करून पाहिलं तर म्हटलं थोडं खारट वाटलं मला, पण म्हटलं नाही इथे जास्त मीठच आहे. मग 2-3 ठिकाणचं थोडं थोडं घेऊन खाल्लं तर भाई मीठ म्हटलं म्हणजे मिठाचे गळे टाकून ठेवले होते, इतकं खतरनाक खारट झालं होतं ते. मग म्हटलं यार नाही नाही नाही, तू चेंज कर हे, त्यांना म्हण तू. आणि मग चेंज केलं आणि नंतर हे दुसरं आणलं होतं. मी दुसरं आणल्याच्या नंतर मी एक स्पून मागत होती, माझ्या समन स्पेशलला पण सुद्धा खायला द्यायचं होतं. मी खूप काही बोलली होती, त्यालाही खूप राग आला होता, पण घंटा फरक पडते मला काही माझ्या रागासमोर. मग काय ते हे टेस्ट केलं तर ह्याची टेस्ट थोडी चेंजच होऊन गेली होती, म्हणजे मूडच डिस्टर्ब होऊन गेलं होतं. पहिले जर असं खायला मिळालं तर चांगलं वाटत नाही. मग कसंबसं मी थोडं थोडं खाऊन टाकलं आणि बाकी उरलं सुरलं माझ्या समन स्पेशलनी खाल्लं. तो मला शूट करत होता बिचारा आणि मी खात होती. याची काही रिॲक्शन नव्हती, इतकं काही टेस्टी नव्हतं लागत मला ते. पण माहिती नाही, मला राग आला होता, माझं मूड चांगलं नव्हतं म्हणून मला टेस्ट चांगली वाटत नव्हती, की त्याचं तेच चांगलं नव्हतं बनवलं त्यांनी, असं काही असो. पण मी खाऊन टाकलं आणि हे छान मस्तपैकी नवीनच लागलेलं आहे, मला असं वाटतं 8-10 दिवसा अगोदर काहीतरी लागलं असेल. खूप छान आहे, फूड कॉर्नर असं नाव आहे वाटते हो त्याचं. आणि इथे सगळंच भेटते, चायनीज, मला असं वाटते पावभाजी, मंचुरियन वगैरे असं सगळं सगळं मिळतं वाटते. गुपचूप वगैरे काय आहे तर मी फक्त फ्राईड राईसच ट्राय केला, फूड कॉर्नर. आणि मग इथनं निघाल्याच्या नंतर मी डायरेक्ट आपल्या घरी गेली, म्हणलं मला घरी नेऊन दे. आणि मग हे मॅडम पहा इथे टट्टी करत होती, आणि टट्टी करायला मी कॅमेरा सुरू केला तर निघून गेली बाहेर. मम्मी तिला काहीतरी म्हणत होती. मग असा गेला माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. आणि पहा मांजर चुपचाप जाऊन झोपली.